त्याच काही महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती जे आज व्याख्यान ठेवलेलं आहे आणि त्याच्यासाठी मी काही माझे विचार मानसशास्त्रीय अंगाने याचं कारण शोधण्यासाठी तुमच्या पुढे मांडावेत, यासाठी मला यांनी बोलावलं. त्यासाठी सर्व कार्यकारिणी मंडळाची मी अत्यंत आभारी आहे. तुम्हा सगळ्यांची पण आभारी आहे की सुट्ट्या सुरू आहेत. मामाच्या गावाला अनेक लोक गेले असतील, तसे पुण्यात त्यांचे मामा आहेत ते आले असतील पुण्यात. तुम्ही इथे आलात त्याच्यासाठी तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. हे सगळीकडे येतं तसं डिस्क्लेमर की मी कुठल्याही म्हणजे आध्यात्मिकता, खरी आध्यात्मिकता किंवा कुठलाही पंथ, धर्म, खरा गुरु ह्याच्या विरोधात नाही. ते मार्गदर्शकच असतात. आध्यात्मिक उन्नतीसाठी गुरूंची अत्यंत आवश्यकता असतेच. पण जेव्हा जिथे कुठे अंधविश्वास असतो तिथे गैरव्यवहार घडण्याची, सत्तेचा गैरवापर होण्याची खूप जास्त शक्यता असते आणि त्याची जाणीव करून देण्यासाठीचा आजचा माझा हा संवाद आहे. बुवाबाजी म्हणजे काय? जसं मगाशी सरांनी सांगितलं की शोषण, फसवणूक ही खूप ठिकाणी होते, सगळ्यांची होते. तेव्हा फक्त स्त्रिया का फसतात, याच्या मागे काही कारण असतील का? तर त्याची मानसशास्त्रीय कारण काय असतील? म्हणजे चमत्कार हा जो एक त्यांनी सांगितला त्याच्या मागचं विज्ञान होतं. पण जसं हे मनोविज्ञान आहे तसं त्याला आम्ही म्हणतो की हे बिहेव्हिअरल सायन्स आहे, वर्तनाचं विज्ञान आहे. आणि त्याची कारणं काय असू शकतील की ज्या स्त्रिया ह्या सगळ्या अशा बाबांच्या प्रभावाखाली येतात, बुवांच्या प्रभावाखाली येतात. मग भविष्य सांगणं, अंगात येणं, चमत्कार दाखवणं किंवा असे अघोरी काही तत्सम त्यांच्यावरती उपाय किंवा उपचार करणं, तांत्रिक बाबा जे असतात, अशा सगळ्यांच्या प्रभावाखाली जे कोणी येतात त्याला आपण बुवाबाजी म्हणूया. पण बुवाबाजीमध्ये किंवा फसण्यामध्ये फक्त स्त्रिया आहेत का? तर अजिबातच नाही, पुरुषही आहेत. किंबहुना कुटुंब आहे, समाज देखील आहे. जलद श्रीमंती असेल किंवा कुठली आमिष दाखवणं असतील, कुठली तथाकथित अशी फ्रॉड, फेक आश्वासनं असतील, या सगळ्यांमध्ये आपण येतोच. त्याच्या मागचं कारण काय असेल ते आपण जाणून घेणार आहोत. कारण की मनाची हतबलता जेव्हा असते तेव्हा आपण अशा गोष्टींकडे जास्त वळतो का, हे आपल्याला बघायचं आहे. स्त्रियांच्या बाबतीमध्ये हा थोडासा आपल्याला विशेष काळजी करण्याचा का बरं, म्हणजे आपला विचार का बरं आहे? तर लैंगिक शोषण हे स्त्रियांचं होण्याची शक्यता अति जास्त आहे. म्हणजे एखाद्या भोंदू बाबाच्या ऐवजी एखादी भोंदू बाई पुरुषाला आकृष्ट करते आहे किंवा पुरुष तिच्याकडे जातोय, असंही होत असेलच ना. पण जसं मगाशी सांगितलं सरांनी की सगळंच होत आहे, पण जो पकडला जातो तो चोर, सुटतो तो साव. म्हणून मग ह्या सगळ्या पकडल्या जाणाऱ्या भोंदू बाबांच्या प्रभावाखाली येणाऱ्या स्त्रिया काय कारण असतात बरं, का फसतात या? काय म्हणजे मी त्याच्या सरांनी जे म्हटलं होते की काय आपल्याला त्याच्या जाहिरातीत सांगता येईल, तर काय असं आहे की जिथे या बायका जातात जे यांना घरी नाही? काय असं आहे की तिथे त्यांना जाणं भाग पडतं? एक प्रसंग बघा की एखादी स्त्री साधारण 45-50च्या वयाची असू शकते. छान सगळं सेटल झालेलं आयुष्य आहे, नवरा मुलं त्यांच्या त्यांच्या व्यापामध्ये बिझी आहेत, यशस्वी आहेत, समाजात मान आहे, नाव आहे, वर दिसायला सगळं व्यवस्थित आहे. संवाद खूप नसल्याने वादच नाही आहेत आणि वाद नसल्याने वादच नसतात कशाचे. मग हा नवरा जो आहे तो देतो सगळं, मटेरियलिस्टिकली, भौतिकदृष्ट्या सगळं काही घरामध्ये आहे, पण कुठेतरी भावनिक कोरडेपणा आहे. दुःख नाही म्हणून आनंद आहे का? तर नाही, दुःख नाही एवढंच की अशी कुठेतरी जी परिस्थिती आहे त्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये की मोकळं बोलायला कोणी नाही. नवरा बिझी आहे, खूप सगळं देतोय, ती सगळ्यांसाठी आहे, सगळ्यांचं ती करते आहे आणि म्हणूनच तिने करणं हे इतकं जास्त गृहीत धरल्या गेलंय, किंबहुना ते इतकं नॉर्मलाइज झालेलं आहे की जसं आपण आपला रोजचा श्वास घेतो हे जाणवत नाही, तसं ती ही जी काही कामं करते ती कुणाला अशी आवर्जून लक्ष द्यावं असं वाटत नाही. आणि मग याच्यातून तिच्याकडे जे थोडंसं एक साचलेपण येत जातं, एकटेपणाचं, ते कुठंतरी ती मनात जाते. कारण ती सगळ्यांसाठी आहे, त्याला आपण एक ऑमनी प्रेझेंट म्हणतो, सर्वव्यापी. ती सगळीकडे आहे पण दिसत कोणालाच नाही. म्हणजे तिचं अस्तित्व हे जणू काही इनव्हिजिबलच आहे. आणि मग अशीच ती एखाद्या दिवशी जेव्हा तिच्या मैत्रिणीसोबत एखाद्या अशा आध्यात्मिक कार्यक्रमाला जाते, तिच्या चेहऱ्यावरती जे काही तिच्या निराशेचे सूर सांगू बघतायत बाहेर लोकांना, जे घरच्यांना ऐकू जात नाही, ते कुठंतरी तो जो भोंदू बाबा आहे तो ओळखतो. कारण की त्याचं तेच काम आहे, त्याची ती स्ट्रॅटेजी आहे.
त्याच्यामुळे हे सगळे तिच्या चेहऱ्यावरचे हताश, निराश, एकटेपणाचे जे काही भाव असतील ते त्याच्या लक्षात येतात आणि तो तिला विचारतो की किती दाबलेस मनाला, किती एकटी आहेस तू, तुझ्यासाठी कोण आहे, तू सगळ्यांसाठी आहेस, तुझ्यासाठी कोणी आहे का? आणि असं म्हटल्यावर तिच्या दुःख्या नसेला हात लागतो आणि तिच्या म्हणजे नकळतच तिचं जे घुसमटलेलं मन आहे ते तिच्या डोळ्यातनं बाहेर पडतं. कारण तिच्या भावनांना कोणीतरी ओळखलेलं आहे, यापेक्षाही तिचं अस्तित्व कोणीतरी नोटीस केलेलं आहे, तिच्या मेहनतीला कोणीतरी ऍक्नॉलेज केलेलं आहे. आणि त्यामुळे ते शब्द खरे वाटतात, कारण ते शब्द खरे असतात आणि ते शब्द खरे असतात म्हणून तो शब्द बोलणारा व्यक्ती खरा वाटतो. म्हणजे जसं किशोर वयामध्ये मी खूप छान दिसते असं म्हणणारा मुलगा मला छान वाटायला लागतो. अशा वेळेला ही जी एक स्त्री आहे जी मुकाट्यानं दुःख सहन करते आहे, दुःख म्हणजे फार दुःख असतं का? हो, अगदी नाही. कुठंतरी कौतुकाचे 4 शब्दच हवे असतात ना फक्त, पण तेही आपण आपल्या घरच्यांसाठी हात आखडताच घेतो. आणि हे जेव्हा तिला दिसतं तेव्हा तिच्या त्या मनावर फुंकर घालण्यासाठी तो गुरु तिला खूप आपला वाटायला लागतो. तिच्याकडे कोणीतरी लक्ष दिलं पाहिजे. आता मला सांगा, सगळं आपलं आयुष्य सुखरूप सुरू आहे, काहीही नाही, छान सगळं सौंदर्य आहे, संपत्ती आहे, यश आहे, लौकिक आहे, आनंद आहे भरभरून सगळ्या याच्यामध्ये. अशा वेळेला आपल्यापैकी किती लोक पत्रिका दाखवणं, वास्तू करणं, न्यूमरॉलॉजी करणं या गोष्टी करतात? जेव्हा कुठंतरी आयुष्य थांबल्यासारखं वाटतं, जिथे कुठेतरी आपल्याला हतबलता वाटते, तिथं आपण अशा बाह्य गोष्टींचा आधार घेतो. मी या गोष्टींच्या विरोधात बोलत नाही, पण जेव्हा त्याच्यावरती आंधळेपणानं विश्वास ठेवून आपण वागायला लागतो तेव्हा प्रश्न सुरू होतो. तुम्ही कदाचित असंही बघितलं असेल की एखादं जेव्हा असं नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा अन्नदान किंवा असे जे फूड पॅकेट्स आणि हे जे सगळं सुरू होतं, अशा वेळेला सधन घरातले चांगले लोक पण लाईनीमध्ये असतातच ना. त्यावेळेला ते त्या अन्नाची क्वालिटी बघतात का? नाही ना. कारण तिथे भूक भागणं हा एक महत्वाचा त्यांच्या आयुष्याचा जो गरजेचा सर्व्हायव्हलचा मुद्दा आहे तो पूर्ण होतोय. त्यामुळे अशा ठिकाणी कुणीही व्यक्ती मला अन्न चांगलं दिलं नाही असं म्हणणार नाही. आणि असंच काहीतरी, असंच सारखं कुठेतरी भावनिक भूक भागवण्यासाठी या स्त्रियांकडनं होतं. जे मिळतंय त्याची गुणवत्ता तपासल्या जात नाही, ते खरं आहे का खोटं आहे हे बघितल्या जात नाही. हा जो काही मला गुरु म्हणून दिसतो आहे तो खरा आध्यात्मिक गुरु आहे का तो भोंदू बाबा आहे इथं लक्ष जात नाही. कारण माझी जी फक्त एक भावनिक भूक आहे ती भागल्या जाते. ज्या शब्दांसाठी मी तहानलेली आहे तो ओलावा तिथे मला जाणवतो. तेव्हा भोंदू बाबा आणि अशा दृष्टीने फसवणूक करणारे लोक आणि तिथे फसवल्या जाणाऱ्या स्त्रिया ह्या तर अशा उघड उघड दिसतात आहेत. पण आज घटकेला जेव्हा मी काउन्सिलर म्हणून काम करते तेव्हा कित्येक चांगल्या घरातल्या बायका शिकलेल्या त्यांचे इमोशनल अफेअर्स आहेत. इमोशनल अफेअर मध्ये शारीरिक अफेअर नाही, शारीरिक संबंध नाही, पण त्या अतिशय खाजगी बाबी त्यांच्याशी बोलतात, सतत त्यांच्या संपर्कात असतात, त्यांच्याशी बोलल्या वाचून त्यांना चैन पडत नाही कारण त्यांचं त्यांच्याशी इमोशनल अफेअर आहे. माझ्याकडे क्लायंट होती, ती ऑस्ट्रेलियाची आहे आणि तिचा फोन सगळा मेमरीनी भरला म्हणून तिने एक दिवस सहज नवऱ्याला दिला की आपलं कमी करा बरं काहीतरी. म्हणजे किती भोळ्या म्हणा, भाबड्या म्हणा. आणि त्या फोन मधले अनेक फोटो डिलीट करत असताना तिच्या नवऱ्याला अत्यंत आक्षेपार्ह तिचेच फोटो दिसले. तिने पुण्यातल्या एका माणसाला शेअर केले होते आणि जेव्हा अक्षरशः तो माणूस मला सांगितलं की मी आता डिव्होर्स घेणार, की मी नाही राहू शकत कारण की तो जो पिरियड होता तो म्हणला की ही माझ्यासोबत आम्ही वेकेशनला आहो आणि तिथं काढलेले फोटो त्याला पाठवते. म्हणजे ही सोबत याच्या आहे पण सोबत त्याच्या आहे. सो हे असे इमोशनल अफेअर्स. पण मग आपण यांना, कारण ही स्त्री आपणहून त्याच्यात गुंतलेली आहे, तो काहीच चमत्कार दाखवत नाही. मग ह्याला आपण बंधू बाबा म्हणायचं का? हे इमोशनल अफेअरच आहे ना. मग त्याची तीव्रता शारीरिक संबंध नाही, लैंगिक शोषण नाही म्हणून कमी होते का? हा विचार आपल्याला करायचा आहे. म्हणजे हा काही मी प्रश्न सांगत नाहीये तुम्हाला किंवा विचारत नाहीये, माझं मत त्याच्यावर देत नाहीये की फक्त लैंगिक शोषण नाही, शारीरिक दृष्ट्या त्यांनी एक्सप्लॉइट केलं नाही म्हणून इमोशनल अफेअर चालतं असं नाही. बरेचदा म्हणजे असं रिसर्च देखील सांगतो की किशोरवयीन मुली ज्या आहेत, तर ज्या मुलींना घरामध्ये एक वाढत्या वयामध्ये म्हणूया आपण वडिलांचं खूप छान सपोर्ट किंवा आधार किंवा प्रेम किंवा खूप असं जवळीक दिसत नाही, वाटत नाही, मिळत नाही, अशा मुलींची अफेअर्स जास्त असतात.
कारण त्या धावत असतात ना कशाच्या तरी मागे. म्हणजे बाहेर कुठे ओलावा दिसला तर तहानलेली व्यक्ती जाणारच आहे. आणि म्हणून मी ते मृगजळाचं चित्र काढलंय की जर माझ्या नात्यात कोरडेपणा असेल तर दूर दिसणारं जे काही चमकतंय ते पाण्याचा आभास निर्माण करणारं असलं तरी मन तिथे जातं. तिथे गेल्यावर कळतं नाही. म्हणजे बाहेर दिसणारा जो प्रकाश आहे तो दिव्याचा आहे का आगीचा आहे ते हात पोळल्यावर कळतं. पण तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. आता याची कारणं काय आहेत? म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की हे बिहेव्हिअरल सायन्स आहे आणि कदाचित ह्याच्या मागे चमत्कार किंवा हे असं काहीच नाही आहे. अगदी चमत्कार वगैरे काही दाखवलेले नाही. पण तरीही जर एखादी स्त्री गुंतत असेल तर कारण काय आहे? तर मुळातच मानवजात ही फक्त सामाजिक, आपण म्हणतो की ह्युमन बिईंग्स आर सोशल ॲनिमल्स, पण ते फक्त सोशल नाहीत, ते इमोशनल पण आहेत. कारण भावना शब्दांमध्ये व्यक्त करणं आणि विविध भावना जाणवणं हे फक्त आपल्याला म्हणजे मनुष्य जातीचं हे वेगळेपण आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की खूप आधी म्हणजे आपण असे एकटे सिंहासारखे जंगलामध्ये फार म्हणजे हजारो वर्षांपूर्वी सिंहासारखे एकटे आपण जंगलात चालू शकतो का? शक्य होतं का? ते शक्यच नाही. आपल्याला समूहात टोळीत राहणंच गरजेचं होतं. आणि जेव्हा तुम्ही समूहात राहता, समाजात राहता, तेव्हा तुम्हाला इतरांना आपल्या टोळीमध्ये सामावून घेणं, मला त्या टोळीचा भाग राहणं हे माझ्यासाठी गरजेचं आहे ना, माझ्या सर्व्हायव्हलसाठी आवश्यक आहे. कारण मला जर त्या टोळीने बाहेर काढलं तर मी एकटा सर्व्हाइव्ह कसा होणार? त्यामुळे मला त्यांच्या नॉर्म्स प्रमाणे राहणं, मी त्यांच्या जे काही त्यांचे नियम असतील तसं वागण्याचा प्रयत्न करणं. सो प्रेम करणं आणि माझ्यावर कोणीतरी प्रेम करणं म्हणजे टू लव्ह अँड टू बी लव्ह ह्या अतिशय बेसिक गरजा आहेत, ज्या हळूहळू इव्होल्युशननी आल्या. ते तेव्हा केवळ फक्त सर्व्हायव्हलची गरज होती. हळूहळू वात्सल्य, प्रेम, अहंकार, अभिमान ह्या गोष्टी आपण नंतर शिकत आलोय. त्याच्यामुळे माझं कौतुक होणं हा अहंकार किंवा गर्व नसून ही अतिशय बेसिक फंडामेंटल गरज आहे आपली. त्यामुळे कनेक्शन की ऍक्सेप्ट करा, मला समजून घ्या, सेफ्टीसाठी आवश्यक आहे, ते माझ्या मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे, मी मॅटर करतो कुणासाठी तरी, हे अतिशय आवश्यक आहे आपल्याला माहिती असणं. म्हणजे तुम्ही विचार करा की एखाद्या मॅट्रिमोनी साईटवरनं जेव्हा असे आपल्या ओळखीच्यांमध्ये बघतो की मॅट्रिमोनी साईटवर आपण कोणाला 4 प्रपोजल पाठवलेत, त्यांच्याकडनं आलेले नकार देखील आपल्याला किंचित वाईट वाटून देतातच ना. काही देणं घेणं नसतं आपलं त्या लोकांशी, ओळख काहीच नसते, तरीही त्यांनी जर आपल्याला नकार दिला तर मन दुखावतं. मग जी व्यक्ती माझी आहे असं मला वाटतं, ज्या व्यक्तीसाठी मी महत्वाची आहे, ज्यांच्यासाठी मी हे सगळं काही करते, त्या व्यक्तीला जर माझं महत्व नसेल, त्या व्यक्तीसाठी जर मी प्राधान्याची नसेल तर मन दुखावणार नाही का? मनावरती आघात होणार नाही का? मनाचे घाव दिसत नाहीत म्हणून मनाला जखमा होत नाहीत का? पण दुर्दैवाने आपण शारीरिक आणि मानसिक आरोग्यापैकी फक्त शारीरिक आरोग्याला खूप जास्त महत्व दिलंय. इतके जिम नाहीत, मनाचे किती जिम्स आहेत आपल्याला दिसत नाहीत ते. आणि म्हणूनच तुम्ही कदाचित तो काही वर्षांपूर्वी आलेला सुबोध भावे यांनी काम केला काशीनाथ घाणेकर हा चित्रपट बघितला असेल. त्या चित्रपटामध्ये एक वाक्य आहे, म्हणजे आपल्या माणसांकडनं मिळणारं ऍक्सेप्टन्स हे किती मोलाचं असतं. त्याच्यात एक अतिशय सुंदर डायलॉग आहे की त्या म्हणजे काशीनाथ घाणेकर जे आहेत ते मला वाटतं डेंटिस्ट आणि मग नंतर ऍक्टर असे झालेले आहेत. आणि त्यांचं हे असं प्रोफेशन बदलणं त्यांच्या वडिलांना अजिबातच आवडलेलं नाही आणि ते वडील म्हणजे त्यांचा रागच करतात. त्यांचं अतिशय सुंदर वाक्य आहे की टाळ्यांच्या कडकडाटामध्ये वडिलांची पाठीवरची थाप ऐकायची राहूनच गेली. तेव्हा आपल्या माणसांनी आपल्याला आपलं म्हणणं स्वीकारणं, ऍक्सेप्ट करणं हे अतिशय महत्वाचं वाटतं आणि आहेच. त्यामुळे ह्या मघाच्या ज्या उदाहरणामध्ये समाजाला दिसणारी वरवर जी अशी भौतिक सुख आहेत ती आहे म्हणून समाधान आहे असं नाही. सुख म्हणजे नक्की काय असतं? सुख म्हणजे फक्त भौतिक चंगळ असते, ते समाधान नसतं. म्हणजे आता हे जे चित्र मी दाखवते की हे जे झाड आहे त्या झाडाला खत आणि पाणी तो देतोय ना मालक त्या झाडाचा, पण तरीही त्याचं तोंड ऊब आणि प्रकाश तिकडे वळलेलं आहे. हे आपल्या बाबतीत लागू होतं. तारे जमीन पर सारखा चित्रपट की तो मुलगा छोटा त्या वडिलांना हवं तसं वागत नाही म्हणून तो त्रास देतो आणि म्हणून मग याला बोर्डिंगला टाका, असं त्या मुलाचं जे म्हणजे असं पिवटून टाकणारा जो रडतोय, आपण नको आहोत किंवा आपण नसलो तरी चालतं, ही जी भावना आहे ना ती फार कष्टदायक आहे. आणि म्हणून म्हणजे हा का मी तुम्हाला सगळं असं सिक्वेन्स सांगते की एक बाई गेली, मग त्यानंतर सांगितलं की आपल्याला समाजात कसं एकत्र राहणं गरजेचं आहे, मग मी सांगते आहे की कसं आपलेपण ऍक्सेप्टन्स हा गरजेचा आहे. याचं कारण ह्या ज्या स्त्रिया जातात ह्या अचानक एक दिवस सगळं छान चालू, इतका प्रेमळ नवरा आहे आणि एका आध्यात्मिक कार्यक्रमाला गेल्या त्या बाबाच्या प्रेमातच पडल्या त्या. असं नाही होत.
परिस्थिती येण्यासाठी त्या स्त्रीचं हळूहळू हळूहळू जे एकटेपण साचलं ते साचले, पण तिला तसं करायला भाग पडतं. म्हणजे याच्यात त्या भोंदू बाबांचा जो काही एक छुपा किंवा खुला हेतू आहे तो तर आहेच, पण त्यांनी ते करणं अपेक्षितच आहे, कारण त्याच्यासाठीच त्यांनी तो डाव मांडलाय. त्याच्यामुळे तो असा का वागला, तर तो वागणारच, कारण त्याला तेच करायचंय. आपण तिथे का अडकतो आहोत, त्याच्या जाळ्यात आपण का सावध बनतो आहोत, ते पाहणं आपल्याला जर गरजेचं वाटत असेल तर त्यामागची ही अशी आपल्याला मानसिक कारणं जी आहेत ती बघणं अतिशय आवश्यक आहे. पण जसं मी म्हटलं की मानसिक कारणांसाठी आपण शारीरिक आरोग्याला जेवढं महत्व देतो, म्हणजे आज समजा काही अगदी म्हणजे की माझ्या घरच्या कोणाला तरी काही बायपास झाला किंवा कोणाचा काही कॅन्सर झाला, हे सांगायला लाज नाही वाटत, पण मी थोडं थेरपी घेते, मला जरा अँझायटी अटॅक्स येत आहेत, मला डिप्रेशनचा त्रास आहे, हे आपण सांगत नाही, हे आपण लपवतो. पण सुदैवाने आजकालची नवीन पिढी थोडीशी हळूहळू मेंटल हेल्थला महत्व देऊ लागलेली आहे. आणि जे मला जेव्हा सांगतात कोणी, म्हणजे माझ्याकडे असं कुठे कार्यक्रमाला मी एका गेली होती आणि माझा क्लायंट तिथे मला भेटला आणि त्यांनी स्वतःच्या गर्लफ्रेंडला ओळख करून दिली की शी इज माय थेरपिस्ट. आणि आय रिअली फेल्ट नाईस की मी त्यांची थेरपिस्ट आहे हे सांगायला त्यांना लाज नाही वाटत, शरम नाही वाटत आहे की मला काहीतरी मदत घ्यावी लागते आहे. तांत्रिक बाबाची मदत घेण्यापेक्षा हरकर मॅडमची मदत घेणं केव्हा श्रेयस्कर ना. सर हे हळूहळू नॉर्मलाइज होणं गरजेचं आहे, पण त्याच्यासाठी मनावरचे घाव हे दिसले तर पाहिजे. आणि समजा नाही दिसले, मी सांगतेय ते मान्य तर झाले पाहिजे, पण ते मान्यही होत नाही. आणि म्हणूनच जेव्हा हे असं एक दिसतं की सगळं वरवर छान आहे पण इमोशनली अतिशय डिस्कनेक्टेड कपल्स आहेत, म्हणजे आपल्याकडे जर अशा डिस्कनेक्टचा भावनिक दुरावा या एकमेव कारणाने जर घटस्फोट सुरू झालेत ना, तर फारच कमी जोडपे एकत्र राहतील बरं. कारण नाहीच आहे, म्हणजे आपल्याकडे डायव्होर्स रेट कमी दिसण्याचं कारण पण ते आहे, कारण आपण नाही जात. आणि नकळत या गोष्टींना, या म्हणजे स्त्रीच्या ज्या भावना आहेत त्यांना जेव्हा हलक्यात घेतलं, म्हणजे ट्रिव्हिलाइज केलं जातं असं म्हणूया आपण, क्षुल्लकीकरण. तुम्ही विचार करा की एखादी व्यक्ती, म्हणजे आज तुमच्यापैकी सगळ्यांनीच कुठेतरी नोकऱ्या काही केलेल्या असतील, तुम्ही विचार करा की तुमची नोकरी ही तुम्ही वर्षानुवर्ष कुठलाही पुरस्कार नाही, कुठलीही बढती नाही, कुठल्याही कौतुकाचे 4 शब्द नाही, आणि कुठल्याही पद्धतीने तुमचं तिथे अॅक्नॉलेज केलं जात नाही एक्झिस्टन्स, तुम्ही अतिशय मन लावून आनंदाने समाधानाने ती नोकरी किती कराल, कारण की तुम्हाला पैसे मिळत आहेत, पण समाधान असेल का, कदाचित नाही, गरज म्हणून करताय. पण स्त्री हे करते ना, वर्षानुवर्ष लोटले घरामध्ये 30 कामं, कदाचित क्वचित कंटाळवाणी कामं, न आवडणारी कामं, न संपणारी कामं ती करते ना, वर्षानुवर्ष झाले. आज स्वच्छ घर डस्टिंग केल्यानंतर उद्या पुन्हा धूळ बसते, उद्या पुन्हा ती पुसतेच आहे. पण मग तिच्या ह्या मेहनतीचं, तिच्या या प्रयत्नांत अगदी म्हणजे पार काही पुरस्कार सोहळा कौतुक जरी नाही केलं, बढती पगारवाढ जरी नाही केली, तरी कौतुकाचे 4 शब्द हेही तिच्या वाट्याला येत नाहीत. म्हणजे त्यात काय विशेष, बायका तर आहेत कामाला घरी, असतं काय काम, करतात काय घरी बायका, झोपतात तर दुसऱ्या. एवढं सगळं दिवसभर घरी असून घर पुन्हा पसाराच. नोकरी करण्याची अक्कल आहे का, पैसे कमवा मग कळेल त्यांना काय लागतं आमच्या जीवावर खायला. इतक्या विविध पद्धतीने त्यांना त्यांच्या प्रयत्नांना अक्षरशः म्हणजे कचऱ्याची टोपली दाखवली जाते. म्हणजे माझ्या आईला तू नीट जेवण का नाही वाढलंस ह्या कारणाने बायकोच्या कानपटात देणारा जर नवरा असेल, तर त्या बायकोला नवऱ्याबद्दल किती आतून प्रेम वाटेल हो. म्हणजे नवऱ्यासोबतचे, आणि स्पेशली हे नवऱ्यासोबत मी का म्हणते आहे, कारण की आई वडील हे जे 2 अतिशय सिग्निफिकंट महत्वाचे आपल्या आयुष्यातल्या 2 व्यक्तिरेखा असतात, त्या बरोबरीने नंतर अतिशय महत्वाची व्यक्तिरेखा जी असते ती म्हणजे जोडीदार असते. आणि म्हणूनच ह्या 2 नात्यांकडून आपल्या विशेष अपेक्षा असतात. आणि या नवऱ्याकडून म्हणूया किंवा नवऱ्याला बायकोकडून जे काही असेल, पण बायका इथे जातात आणि त्या अडकल्या का दिसतात, कारण त्यांच्याकडे तसा कुठला मार्ग त्यांना, म्हणजे त्यातल्या त्यात की आध्यात्मिक कार्यक्रमाला जाते म्हणून त्यांना बरं वाटतं. ते पुरुषालाही त्रास होतोच ना, पुरुषालाही एखादी अत्यंत कजाग आणि त्रास देणारी बायको असूच शकते, पण तो त्याची जी भडास आहे ती 4 आई बहिणीवरनं शिव्या देऊन काढेल, काम पडल्यास दारू पिऊन बाहेर येईल, याही गोष्टी नॉर्मलाइज्डच आहेत. पुरुषांनी शिव्या दिलेला चालतात, त्यांनी दारू पिलेली चालते. आपण इमॅजिन नाही करू शकत की बाई एखादी शिव्या देते, बाई दारू पिऊन बसली घरात, मग तिला तिच्या, म्हणजे मी याचं समर्थन अजिबातच करत नाही की ती बंधुबाबाकडे जाते, याचं कारण किती व्हॅलिड आहे याचं समर्थन मी करत नाही, पण माझं म्हणणं त्याचं जे कारण आहे त्या कारणाकडे आपण पाहिलं पाहिजे. त्या कारणालाच आपण हाकून लावतोय, मग तुम्ही उपचार काय करणार.
म्हणजे मी नेहमी माझ्या क्लायंटला सांगते की आपण जेव्हा काम करू काउन्सिलिंग या थेरपीच्या प्रोसेसमध्ये, तेव्हा माझी स्ट्रॅटेजी अशी आहे की मी सिम्पटम्सवर काम नाही करत, मी कॉजवर काम करते. मी त्यांना म्हणते की तुम्हाला ताप आला, तुम्ही थंडी वाजते तुम्हाला, तर आता फॅन बंद कर, काहीतरी पांघरून घे. हे उपचार नाही ना चालत. अगदी तुम्ही रक्त तपासलं, तुम्हाला मलेरिया झाला हे जरी निदान झालं तरी तेही पुरेसं नाही. जोपर्यंत साचलेले मच्छर निघणार नाही तोपर्यंत ताप पुन्हा पुन्हा येणार. आणि म्हणून आपल्याला कारणांवरती काम करायचं असतं. मग या परिस्थितीमध्ये जेव्हा तो म्हणजे विश्वास आणि अंधविश्वास यातला जो फरक आहे, ही जी भावनिक वंचना आहे या स्त्रियांना जी जाणवते, ती घरातल्यांना कदर नाही, तिचे प्रयत्न, तिची मेहनत ही अत्यंत क्षुल्लक समजल्या जाते. लग्नाच्या नात्यामध्ये फार नसतो, स्त्रियांच्याही लैंगिक गरजा असतात, ह्याच्याकडे कुणीही बघत नाही. तिच्या गरजा पूर्ण होत आहेत का हे कोणी बघत नाही. किंवा नवऱ्याच्या लैंगिक गरजा पूर्ण करण्यासाठीच तिचा उपयोग केला जातो. मग जर तिला वाटत असेल की आपला वापर होतोय तर त्याच्यात गैर आहे. मग जर हा भोंदू बाबा जो आहे तो जर कौतुकाचे 4 शब्द पेरत असेल तर तिथे आंधळा विश्वास उगवणार आहे. हे आपल्याला मानसिक जेव्हा या मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून जर या बुवाबाजीला का फसतात त्याची कारणं शोधायची असतील तर कारण ही या अगदी साचलेल्या मच्छरांच्या उदाहरणाप्रमाणे इथून बघायला लागणार आहे. बरं, आता कुठलीही स्त्री एक दिवस, जसं मी म्हटलं की एक दिवस ती गेली आणि अटेंड केलं आणि ती प्रेमात पडली, असं होत नाही. तर हे साचलेपण जेव्हा येतं त्याच्यासाठी मोकळं व्हायला काय आहे? मग ती कुठे बोलते का? हो, बोलते ना. आपल्या जवळच्या लोकांशी बोलते. पण काय कमी आहे? सगळं तर देतो तुला, दारू नाही न पीत, मारहाण नाही न करत, सुख टोचतं, नाटकं आहेत, आम्हाला नाही का त्रास, करावंच लागतं बायकांना ऍडजस्ट. म्हणजे दुःख नॉर्मलाइज करण्याचं आपल्याकडे इतकं जास्त प्रमाण आहे ना की हे शिकवलं जातं की यू हॅव टू बी ओके विथ नॉट ओके. हे शिकवलंच जातं आपल्याला. जे आपल्याकडे लग्न झाल्यानंतर आजही मुलीची पाठवणी करताना तिला काहीतरी सांगितलं जातं. पण हा शब्द तुम्ही बघा बरं की मुलीची पाठवणी करताना मुलीला काहीतरी सांगतोय, पण मुलीची स्वीकारणी करताना मुलाला काय सांगतोय? नाही सांगितलं जात काहीच. हे जे थोडे असे छोटे मोठे जे फरक आहेत ना ते आपल्या नजरेलाही पडत नाही, इतकं जास्त अंगवळणी पडले आपल्याला. समानता म्हणतो आपण, पण समानता अतिशय मुठभर लोकांकडे आहे, नाहीच म्हणजे ती. म्हणजे एक साधं उदाहरण देते मी की पावलोपावली जशी समानता वाटते आपल्या अंगवळणी पडले ते खटकतच नाही. आणि प्रॉब्लेम हा आहे की खटकत नसल्यामुळे तो प्रॉब्लेमच वाटत नाही. मग प्रॉब्लेमच नाही म्हटल्यावर उपचार आणि उपाय कोण शोधणार? एक साधं मला तुम्ही सांगा, एखादी आई आपल्या मुलाला किंवा नवऱ्याला, अगदी साधा आता आंब्याचा सीझन आहे, हे सगळं तुम्ही घरी बघितलं असेल, साधा आंबा कापून देते. किती आया अशा आहेत की साईचं गुबगुबीत स्वतःला ठेवते आणि पट्टी आणि कोय नवऱ्याला देते? नाही देत. पण ती देत नसली हा तिच्या मनाचा मोठेपणा की तिचं वात्सल्य असेल. पण हे नवऱ्याच्या लक्षात आलं का, मुलांच्या लक्षात आलं का की अगं नेहमी असं वाय डू यू सेटल ऑन लेस, तू का नेहमी ऍडजस्ट करतेस, तू घे की आज. पुरुषांची पंगत नेहमी आधी. अनेक गोष्टी आहेत पावलोपावली, पण त्या इतक्या अंगवळणी पडल्या आपल्या की त्या पुरुष सत्ता पूर्ण सगळ्या आपल्या त्या सोसायटीमध्ये आपल्याला अजिबातच खटकत नाहीत. आणि म्हणून मग हे असं इमोशनल डिस्कनेक्शन जे आहे ते येतं. मग आता जेव्हा ह्या बंधू बाबाकडे जातात, अशी कधीतरी ती जेव्हा जाते आणि तिच्या लक्षात येतं की अरे हे कुठेतरी आपल्याला आपलं जे छेडलं यांनी मनाची तार, माझं जे दुःख होतं ते त्यांनी ओळखलं, आतापर्यंत कुणीही मला नाही समजून घेतलं, तो हा माणूस समजून घेतोय. पण हा माणूस काहीतरी दुःखी नस ओळखण्यात पटाईत आहे हे माहित नसतं. याचं कारण कुठेतरी ऍक्सेप्टन्स आणि एक्नॉलेजमेंट जी तिची गरज आहे ती त्यांनी ओळखली आहे. त्याच्यामुळे फसवल्या जाणाऱ्या स्त्रिया ज्यांचं लैंगिक शोषण होतं त्या स्त्रिया दुसऱ्या पुरुषाचा शोध घेत नसतात. त्यांचं ऍक्सेप्टन्स, त्यांचं एक्नॉलेजमेंट, त्यांचं एक्झिस्टन्स, त्यांची आयडेंटिटी हे कुठेतरी शोधत असतात आणि ते त्यांना तिथे मिळतं, म्हणजे मिळाल्यासारखं वाटतं. म्हणजे तुम्ही अनुभव घेतला असेल की आपण साधं कुणाकडे मनातलं दुःख जरी बोललो तरी हलकं वाटतं. हलकं वाटण्यासाठी ती समस्या सुटण्याची गरज नसते. म्हणजे फिलिंग गुड आणि बिईंग गुड, यू फील गुड, यू डोंट बिकम गुड. हलकं वाटतं, छान. या माणसाने तर तुम्हाला प्रॉमिसच केलेलं आहे की मी सगळं तुला छान म्हणजे तुझं मार्गी लावतो आणि तुझ्या सगळ्या समस्या सोडवतो. मग त्याच्यावर का नाही विश्वास बसणार? आपण अजून बघूया त्याची काय कारणं असू शकतात ते. तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे की कुणीतरी माझी वाट बघतं आहे, कुणीतरी माझं कौतुक करत आहे, कुणीतरी मला समजून घेत आहे. असे अनुभव आल्यावर त्या व्यक्तीकडे जाण्याची ओढ तीव्र होते.
त्यामुळे सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन जे आहे, लैंगिक शोषण आहे, ते कधीही पहिल्या दिवशी होत नाही. ते कधीच पहिल्या दिवशी होत नाही, ते टप्प्याटप्प्याने होतं. आणि त्या बाबाच्या, भोंदू बाबाच्या, तथाकथित गुरुच्या बोलण्यात शब्द देखील असे असतात ना, की तुझी निवड ईश्वराने केलेली आहे. जसं मगाशी सरांनी सांगितलं की मी कृष्ण आहे, तू माझी राधा आहे. पण ह्यांनी ती रासलीला, आणि आपण ऍक्च्युली खरं सांगायचं तर अशी असं म्हणूनही आपल्या कृष्णाला आणि आपल्या देवांना पण कुठेतरी नकळत बदनामच करतो आहे. तोही म्हणजे योग्य नाहीच आहे ते. यांच्या बोलण्यामध्ये मग एनर्जी बॅलन्स करणं, कुंडलिनी अवेकनिंग म्हणजे तुझी कुंडलिनी जागृत करून देतो, डिव्हाइन युनियन, कर्म तुझं सगळं काढून, हे असले जे जार्गन्स म्हणतात, असे खूप जड समजणार नाहीत असे शब्द असे वापरले गेले की कुठेतरी हा भारी वाटायला लागतो माणूस. सो तो काहीतरी खूप ग्रेट आहे, म्हणजे लार्जर दॅन लाईफ आहे, गॉडमॅन आहे, माझं दुःख समजतो आहे. एवढे पुरेसे असतात कारण तिथे त्यांना अडकायला फार काही लागत नाही. कारण बेसिकली बायकांच्या त्या भावनाची थोडीशी एक ऍक्सेप्टन्स एवढीच गरज आहे, त्यांची काही फार गरज नाहीच आहे. आता खरं सांगायचं तर हे खूप नवीन आहे का? म्हणजे आता 2026 मध्ये नाशिकमध्ये झालं, ते काही पहिल्यांदा झालंय का? नाही. 1964 साली आचार्य प्रके अत्र्यांनी बुवा तिथे बाया हे नाटक लिहिलेलं आहे. त्याच्याही आधी होतच ना. काही वर्षांपूर्वी हा बॉबी देओलचा आश्रम नावाची एक सिरीज येऊन गेली होती. त्याच्यामुळे हे सगळं आहेच. कारण मनुष्य, भावना, अपेक्षा, भावनिकता, संवेदनशीलता हेही आहेच ना, ते काही नवीन नाही ना. हे जुनच आहे, त्याच्यामुळे ते जुनच आहे. पण दुर्दैवाने जेव्हा त्या स्त्रीचं असं चुकीच्या ठिकाणी भावनिक अवलंबित्व येतं, तिथं तिला कळायला लागतं की आपण आता ह्याच्याशिवाय नाही राहू शकत, कारण की ते अवलंबून राहणं असतं. आणि मग या स्टेजला जेव्हा कारण की यांचा छुपा, त्यांच्यासाठी छुपा म्हणजे आपल्यासाठी छुपा, त्यांच्यासाठी उघडच, हा हेतू आहेच ना हिला एक्सप्लॉइट करण्याचा. मग जेव्हा त्या तथाकथित बाबाच्या हे लक्षात येतं की आता हे जे काही वल्नरेबल असलेलं सॉफ्ट टार्गेट आहे ते आपल्या कह्यात आलेलं आहे, आपल्या कंट्रोलमध्ये आलेलं आहे, आणि मग तो हळूहळू स्ट्रॅटेजिकली या स्त्रियांकडून पूर्ण सरेंडर करण्याची आणि त्या मर्यादांचं उल्लंघन करण्याची तयारी सुरू करतो. आणि ही पण तयारी विशेष बैठक, खासगी मार्गदर्शन, आधी भावनिक जवळीक, हळूच खांद्यावर हात, आणि असं करत करत त्यांना असं संमोहन नाही म्हणता येणार, पण त्यांना त्या भावनांमध्ये खूप गुंतवल्या जातं. आणि हे जे लैंगिक शोषण आहे हे असं टप्प्याटप्प्याने जेव्हा सुरू होतं तेव्हा अनेकदा त्या स्त्रीला परतीचा मार्ग देखील बंद झालेला असतो. मग आता कोणी म्हणेल की या हसतायत, या शिकलेल्या आहेत, अनेक बायका शहरी देखील आहेत, किंवा अडाणी असतील, खेड्यातल्या असतील, कुठल्या असतील, पण आपण काहीतरी चुकीचं करतोय, आपल्याला हे जे काही चालू आहे ते योग्य नाही हे कळत नसेल का? कळतं ना. हा जो काही खूप असा राजासारखा बसलेला आहे, एवढ्या भयंकर मोठ्या मोठ्या गाड्या, सिंहासनं, असे भारी मोबाईल, सगळी दुधानी वगैरे आंघोळ करून ते दूध प्रसाद नैवेद्य तीर्थ म्हणून देण्यात काय हे देखील प्रकार आहेत सगळे, पण हे कळत नाही का? कळतं. पण त्याच्याही मागे वेगळं सायन्स आहे की आपल्या मेंदूमध्ये एक छोटासा इथे भाग आहे एमिगडेल नावाचा, जो लिम्बिक सिस्टीम या म्हणजे रेप्टाईल ब्रेन त्याला म्हणतात, त्याचा भाग आहे की जो खूप जुना आहे. म्हणजे आपल्या इव्होल्युशनच्या ह्याच्यातलं बघितलं तर रेप्टाईल ब्रेन जे आहे ते आधीचं आहे, आणि जे मुख्यत्वे भावनांना कंट्रोल करतो. आणि हळूहळू आपल्यासोबत इव्हॉल्व्ह झालेला हा जो प्री फ्रंटल कॉर्टेक्स आहे, जो वैचारिक मेंदू आहे, जो विचार करतो. आणि भावनिक मेंदू जेव्हा ऍक्टिव्ह असतो तेव्हा वैचारिक मेंदू काम करत नाही. त्याला एमिगडेल हायजॅक असंच नाव आहे. आणि म्हणून जे आपण म्हणतो की भावनेच्या भरामध्ये मी काही हे बोलणारच, कारण भावनिक मेंदू होता, विचार करून बोललोच नाही तेव्हा आपण. पण फक्त रागाच्या भरात नाही बरं का, अगदी म्हणजे सुखाच्या आनंदाच्या चरण सीमेवर असताना एखादी राणी आपल्याला काय मागतेय त्याला हो म्हणू का नाही म्हणू हा विवेक राजाला त्यावेळेला नसतो, कारण तेव्हा तो विचार करण्याच्या परिस्थितीतच नसतो, कारण भावना तीव्र असतात. मग एमिगडेल हायजॅकचं फसव्या गुरूंकडे अडकणं हे अतिशय उत्तम उदाहरण आहे, कारण भावना आहेत. ह्याच्या जोडीला ना अजून काही कारण आहेत की आपल्याला कळतंय ना आता की काहीतरी चुकीचं चाललंय, तर त्याच्यासाठी कॉग्नेटिव्ह डिसोनन्स म्हणून एक मानसशास्त्रामधली एक संज्ञा आहे की जेव्हा माझ्या डोक्यामध्ये दोन विरोधाभासी विचार आहेत, किंवा माझी कृती आणि माझे विचार हे विरोधाभासी आहेत, अशा वेळेला मी सोयीस्करपणे सिलेक्टिव्ह अब्स्ट्रॅक्शन किंवा मेंटल फिल्टर किंवा जनरलायझेशन की त्यांनी दिलेले दोन भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या म्हणजे तो वाचा सिद्धी आहे, जनरलाइज केल्या जातं. 4-5 लोक हो म्हणतात आहेत, हर्ड मेंटॅलिटी, मॉब मेंटॅलिटी, की ज्या 4 लोकांना आलं तर मी कसा संशय घेऊ, हे मानसिक कारणांमध्ये मोडतं. हे त्याच्या जोडीला अजून एक आहे ट्रान्सफरन्स. म्हणजे मला जर माझ्या वडिलांकडून किंवा माझ्या आईकडून किंवा माझ्या
नवऱ्याकडून हवे असं पुरेसं प्रेम मिळत नसेल तर मी त्या व्यक्तीमध्ये मला ती हवी असणारी व्यक्ती शोधत असते. म्हणजे मी एक उदाहरण देते की माझ्याकडे, म्हणजे मला हे काउन्सिलिंगमध्ये पण दिसतं, ज्याला ट्रान्सफरन्स म्हणतो आम्ही, भावसंक्रमण, की माझ्या काउन्सिलिंगमध्ये काही ज्या मुली आहेत, तरुण मुली, त्यांच्या आई, त्यांना नाही, आम्ही दोघी तिघी अशा की त्यांची आई खूप बालपणी वारलेली आहे, त्यांना आई नाही. त्या दोघी तिघी ज्या क्लायंट्स त्या हमखास मला जाताना मिठी मारतात. आजकाल म्हणजे प्रोफेशनल लेवलला असं आपण मिठी वगैरे मारणार नाही ना, पण कुठेतरी माझ्यामध्ये त्या आईचा स्पर्श शोधतात. त्याला भावसंक्रमण आहे, ट्रान्सफरन्स. आणि मी पण जर तिला मुलगी म्हणून बघू लागले तर ते काउंटर ट्रान्सफरन्स आहे. सो हे त्या व्यक्तीमध्ये बघत असते ना मी, मला तो जोडीदार वाटतो, वडील वाटतो, तारणहार वाटतो, मेंटर वाटतो. सो मी त्याला तो आध्यात्मिक बंधू बाबा न बघता मला जी व्यक्ती ज्याच्यासाठी मी माझं मन आसूसलाय ती व्यक्ती मला दिसते. आणि ह्या सगळ्यामध्ये प्लाझ्बो इफेक्ट पण आहे. प्लाझ्बो इफेक्ट म्हणजे आपल्याला बरं वाटतं आहे असं म्हणतात. एक छोटीशी गोष्ट अशी सांगते, प्लाझ्बो इफेक्ट म्हणजे काय. एक डॉक्टर आणि त्यांची पत्नी एका नाटकाला जातात. त्या बायकोचे, त्यांच्या पत्नीचे कुठेतरी काहीतरी असे कुरकुर शारीरिक सुरू असतात, म्हणजे बरेचदा. तर ते डॉक्टर असल्याने त्यांना माहितीये तिला कसं हाताळायचं, ते काही चिडत नाही. ते म्हणतात एकदा नाटकाला गेल्यावरती मला खूप मळमळतंय. तर ते असे खिशामध्ये हात घालतात आणि तशी चपटी गोळी काढतात आणि तिच्या हाती देतात आणि म्हणतात तू गिळू नकोस, अजिबात गिळू नकोस, फक्त इथे गालामध्ये ठेव, बरं वाटेल. ती गोळी ठेवते. नाटक बघते, नाटक संपतं, दोघं घरी गाडीमध्ये जेव्हा येतात तेव्हा ते डॉक्टर म्हणतात की अगं ती गोळी दे, आता तुझं बरं वाटतंय तर गोळी दे. तर ती गोळी काढून देते गाडीच्या अंधारात, कारण तिथे पण अंधार असतो, नाट्यगृहामध्ये गाडीत पण अंधार असतो. सो ती गोळी काढून डॉक्टरांच्या हाती देते. डॉक्टर ती गोळी घेतात, खिशात ठेवतात आणि जरा वेळाने एक पुन्हा खिशामध्ये हात म्हणतात अगं एक हे चपट माझं बटन बाहीचं निघालंय, ते जरा शिवून देशील. तेव्हा आपल्याला बरं वाटतं आहे असं वाटणं देखील पुरेसं असतं. त्याच्यासाठी ती समस्या सुटण्याची गरज नसते. त्याला प्लाझ्बो इफेक्ट. हा जो कॉग्निटिव्ह डिसोनन्सचा मी उल्लेख केला तो विशेष याच्यासाठी मी मुद्दाम शेवटी ठेवला, आधी उल्लेख करून, की हे कळत नसतं का, तर कळत असतं. पण त्याला आपण आपल्या, कारण अस्वस्थता मनात होणार ना. एक तर मी त्या खोट्या गुरुकडे जाते, गुरुकडे जायला नको हे कळतंय, म्हणजे दोन विरोधाभासी आहेत ना याच्यामध्ये. मग अशा याच्यामध्ये माझी अस्वस्थता येणार ना मनामध्ये, की मी काहीतरी विचार आणि कृती याच्यात ताळमेळ नाही. मग हा जो माइंड बॉडी कॉन्फ्लिक्ट आहे त्याच्यामध्ये अस्वस्थता येते आणि ती थांबवण्यासाठी जे केलं जातं ते कॉग्निटिव्ह डिसोनन्स, ते रेझोनन्सच्या उलट. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर समजा आता मी सिगरेट पिते, सिगरेट ओढते, काय असेल, मला माहित नाही का की सिगरेट ओढल्याने कॅन्सर होत नाही फुफ्फुसाचा, कळतं की. मग जर मला होणारी अस्वस्थता कमी करायची असेल तर एक तर मला सिगरेट ओढणं बंद करावं लागेल, किंवा माझ्या सिगरेट ओढण्याला समर्थन वाटेल असा विचार करावा लागेल. मग आपण काय विचार करतो की जे सगळे ओढतात त्यांना कुठे होतो कॅन्सर, जे ओढत नाही त्यांना होत नाही का. आणि मग ही अशी अस्वस्थता मनाची कमी केली जाते. मग भोंदू बाबाकडे जाण्याची जी कारणं आहेत त्या कारणांमध्ये काय आहे, डिसोनन्स जो येतो तो कसा येतो. तर त्यांनी काय म्हटलंय बघा, की मी किती सरेंडर करू शकते कदाचित ह्याच्यावर माझी आध्यात्मिक उन्नती अवलंबून असेल. सरेंडर करण्याचं हे किती मोठं जस्टिफिकेशन आहे. कदाचित त्याच्याशिवाय मला माझ्या कार्मिक या सगळ्या नात्यांपासून सुटका मिळणार नाही. माझा अहंकार जाण्यासाठी मला माझं सर्वस्व देणं कदाचित अपेक्षित असेल. मी कुठे कमी तर पडत नाही. ही अशी कारणं देऊन माझं तिथे जाणं हे मी नकळत जस्टिफाय मलाच करते आणि तिथं जाणं माझं सुरूच राहतं, कारण त्यांनी माझी जी कृती आहे त्याला समर्थन देतं. आणि हा जो कॉग्निटिव्ह डिसोनन्स आहे किंवा ही जी कारणं आहेत सायकोलॉजिकल, ह्याच्या जोडीला म्हणजे ही तर मानसिक वैचारिक पातळीवरची कारणं आहेत. पण खरं प्रत्यक्षात जेव्हा होतं तेव्हा काय होतं, तर ते गुरु जेव्हा तिला लक्षात येतं की इथून आता निघायचंय आपल्याला, कदाचित ती सांगते त्याला की आता मी येणार नाही किंवा येणं बंद करेल किंवा येणं तिने कमी केलं, तर ते गुरु धमक्या देतात. तिची बदनामी होईल अशी व्यवस्था करण्यात येईल असं तिला सांगण्यात येतं. म्हणजे बघा तुम्ही त्या गोष्टीमध्ये दोघं पण सारखेच इन्व्हॉल्ड आहे, पण बदनामीची भीती तिला जास्त आहे, त्याला काहीच नाही. त्या स्त्रीला जेव्हा कळतं की आता जर आपण घरी गेलो आणि घरी सांगितलं तर किती शर्मेचं असेल ते, आपण इतकं किती घसरलो, असं काय होतं की या माणसाकडे आपल्याला जावं लागलं, आपलं कुटुंब आपल्याला पुन्हा स्वीकारेल का, आपल्याला समजून घेईल का. सगळं सुरळीत सुरू असताना समजून घेतलं नव्हतं तर आता एवढं नाचक्की झाल्यावरती कोण समजून घेणार आहे मला. मग तो रिग्रेट आहे, ती भीती आहे, तो डिस्ग्रेस आहे की आपल्यामुळे आपल्या घराची बदनामी होईल, डिफेम होऊ, आपण समाज बाहेर काढेल. व्हॉट इफ जर मला नवऱ्याने म्हटले जा तर तू त्याच्याचकडे राहा, अवलंबून आहे ना कुणावर तरी. ह्या सगळ्या कारणांनी तिचं ते जाणं जर तिला लक्षात आलं तरीही
बाहेर यायचं असेल तरीही अनेकदा सुरू राहतो. आपण आपल्या लोकांच्या पाठीशी उभं राहतो का? हा जेव्हा मी एक स्लाईड बनवत होते तेव्हा मला असं वाटतं की मी हे उदाहरण द्यावं की आता नुकत्याच नसरापूर जे प्रकरण झालं की एका छोट्या मुलीवरती अतिशय घृणास्पद रीतीने अत्याचार होऊन तिचा म्हणजे खून झाला. हे लोक जे होते ज्यांनी असं केलं त्याला ती शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि ते सगळं अगदी म्हणजे त्याच्यात म्हणजे ते व्हायलाच पाहिजे, त्याच्यात काही प्रश्नच नाहीये. पण या लोकांना डिसऑर्डर असतो पिडोफिलिया नावाचा की ज्यांना लहान मुलांच्या प्रतीच लैंगिक आकर्षण असतं. हा डिसऑर्डर आहे. त्याच्यामुळे यांना पोलिसात देऊन मारून टाकण्याच्या आधी पहिले त्यांना औषधं पण द्यायला पाहिजे, कुठेतरी रिहॅबमध्ये टाकलं पाहिजे. हे पावलोपावली आहेत. पण या अशा व्यक्तीसाठी नवले ब्रिजवरती रास्ता रोको झालं. मला सांगा, लैंगिक शोषण होण्याचं हे अनेक वर्षात घडलेलं एकच उदाहरण होतं का की जिथे रास्ता रोको व्हावं? आज लैंगिक शोषण हे घरी सख्खे भाऊ, वडील, काका, मामा, आजोबा, दादा, कुणा शेजारी अगदी ओळखीच्यांकडून लैंगिक शोषण होण्याचं प्रमाण अत्याधिक आहे. किती लोकांसाठी रास्ता रोको झालं? म्हणजे ती जी गलिच्छ कृत्य करणारी व्यक्ती आहे तिची बदनामी होऊ नये म्हणून आपण आपल्या मुलींना गप्प राहायला सांगतो. मग माझं कुटुंब माझ्या पाठीशी आहे आणि माझ्या भावनांना, माझ्या ज्या काही आघातांना कोणीतरी समजून घेईल अशी शाश्वती वाटेल कशी? नाहीच वाटणार ना. मग मी जेव्हा असं काहीतरी जाऊन तिथे तोंडघशी पडून येते, नाचक्की माझी होते, अशा ठिकाणी कारण जरी कितीही व्हॅलिड असलं की मला नाही भावनिक आधार मिळाला म्हणून मी चुकले. किती कुटुंब असं म्हणणार आहे की नाही का आमचंही चुकलंच, तुझ्याकडे थोडं दुर्लक्षात झालं बरं का? किती कुटुंब म्हणणार आहे तसं? त्याच्यामुळे आपलं कुटुंब आपल्या बाजूला उभं राहील का ह्याची खात्री नाही. याचं कारण आपण आपल्या सगळ्यांनाच एकमेकांच्या समोर खरं भावनिक मुक्त होण्यासाठी मुभाच देत नाही. म्हणजे मी माझ्या कित्येक क्लायंट्सला सांगते, म्हणजे आता सगळेच ते अडल्ट आहे म्हणून हे बोलायला हरकत नाही, की तुम्ही शारीरिकदृष्ट्या एकमेकांपुढे उघडे होता, मानसिकदृष्ट्या भावनिकदृष्ट्या उघडे होण्याची मुभा आहे का? मला तुझा अतिशय राग आला आहे हे सांगता येतं का नवऱ्याला? आपण नाहीच देत ती. आणि हा सिग्मंड फ्रॉइड जो अतिशय लिजेंडरी व्यक्तिमत्व सायकोलॉजीतलं अतिशय सुंदर त्यांचा हा कोट आहे की अनएक्सप्रेस्ड इमोशन्स नेव्हर डाय, दे आर बरीड अलाइव्ह अँड दे विल कम लेटर इन अग्लियर वे. बरं, जरुरी नाही हा हे असं सगळं लैंगिक आणि अशा बाबतीतच. म्हणजे साधं समजा मी 4दा सांगून जर मला असं वाटतं की माझं नाही ऐकलं जात आणि जर माझ्या काही नवऱ्यांनी मुलांनी सूचना केली तर काय आहे की अशी रिॲक्शन पण अगलीच आहे ना. कारण कुठेतरी साचलेला राग हा चुकीच्या पद्धतीने चुकीच्या मार्गाने बाहेर पडलेला आहे. आणि हे असंच इथे पण होतं. आणि ह्या तर भावना प्रचंड ज्या बेसिक फंडामेंटल भावना आहेत त्या भावना या वर्षानुवर्ष साचलेल्या आहेत, त्या अशा चुकीच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने बाहेर पडतात. मी पुन्हा एकदा सांगते की मी अशा स्त्रियांच्या बंधुबाबांच्या मागे जायला समर्थन देत नाही. पण माझं म्हणणं की ह्या बायकांचे जे भावनिक घाव आहेत, मानसिक त्यांची जी भूक आहे तिच्याकडे लक्ष द्यायला नको का? म्हणजे तू बरोबरीनं आदर आणि सन्मान डिझर्व करतेस. आज घटकेला देखील मग तुम्ही पुणे शहराच्या सौंदर्यवती असा, तुमचा नवरा वकील असू द्या, तुमची सासू जज असू द्या, तुम्ही झाडांना पाणी घातलं नाही म्हणून, तुम्हाला मूल होऊ दिलं नाही म्हणून तुम्हाला शिक्षा मिळू शकते. आणि हे घडतंय आज. तेव्हा भावनिक दृष्ट्या आपण ह्या स्त्रियांची भूक जी आहे ती समजून घेणार आहोत का? आता जर काही कारणाने असं आपण म्हणूया, म्हणजे ही एक स्लाइड मला महत्वाची वाटली की काही कारणाने असं झालं की आपण अशा बाबांच्या सान्निध्यामध्ये आलो किंवा आपल्याला जरा लक्षात आलं की कोणीतरी जात आहे, तर तो निरक्षीर विवेक जो आहे, दूध का दूध पाणी का पाणी, ते करण्याचा विवेक, निरक्षीर विवेक हा आपल्याला कसा कळेल? तर त्यांच्यात बेसिकच फरक आहेत ना. खरा आध्यात्मिक गुरु तुम्हाला कधीही कंट्रोल करत नाही, तो प्रश्न विचारण्यापासून थांबवत नाही, तो तुमचं आत्मभान जागृत करतो. उलट पक्षी हा जो भोंदू आध्यात्मिक तथाकथित गुरु आहे तो प्रश्न विचारू देत नाही, तो कंट्रोल करतो, तो अनैतिक मार्गाने पैसा असेल, सत्ता असेल, शरीर असेल याची मागणी करतो. आणि हे मोठे मोठे रेड फ्लॅग्स आहेत. तेव्हा या समाजामध्ये, म्हणजे समाज म्हणून जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपलंही काहीतरी कर्तव्य आहेच. मग या समाजामध्ये असे हे जे लांडगे आहेत ते राहणारच आहेत ना. म्हणजे मी सिमेंटचं जंगल आहे आता हे. शेवटी आपण म्हणतोच ना की सिमेंटची जंगलं वाढली, मग जंगलामध्ये सगळे कसे काय पाळीव प्राणी राहतील? जंगलामध्ये श्वापद शोधणारे असे जे आहेत ते राहणारच आहेत ना, शिकार शोधणारे. मग आपण आपल्या ज्या ह्या हरिणी, मी म्हटलंय त्यांना, जे हरिणीचं चित्र काढलंय मी, की या हरिणींनी याचं जर एक भक्ष्य होऊ नये असं वाटत असेल तर आपल्याला हरिणींना
सक्षम करणं गरजेचं आहे, भावनिक दृष्ट्या मानसिक दृष्ट्या सबळ करणं गरजेचं आहे. आणि तरच त्या निरक्षीर विवेक शोधू शकतील. म्हणजे मी आता माझ्या इंस्टाग्रामवरती छोटीशी पोस्ट लिहिली होती की वेलीला हे कळलं पाहिजे की जर तिला झाडाचा आधार नाही मिळाला, म्हणजे पहिली गोष्ट तर आधाराची गरज नाही आहे, याचं कारण जर तिला आधार नाही मिळाला मानसिक, तर ती ऍक्च्युली जर जमिनीवर पसरली तर जास्त भूभाग व्यापणार आहे. हे कळलं पाहिजे ना वेलीला. पण याला पुन्हा एक टर्म आहे सायकोलॉजीत, लर्न्ड हेल्पलेसनेस. लर्न्ड हेल्पलेसनेस म्हणजे मी हेल्पलेस आहे, मी शिकली आहे. म्हणजे तुम्ही हत्ती बघितला असेल की त्याला अगदी छोटा असताना एक छोट्याशा दोरखंडाने बांधलेलं असतं. तो प्रयत्न करतो बिचारा सुटण्याचा, तिथून सुटत नाही. मग तो हे शिकतो की आपल्याला हे जमत नाही. आणि मग तो जेव्हा अत्यंत मोठा अजस्र अवाढव्य प्रचंड शक्तीचा हत्ती होतो की जो एखादं झाड पाडून देईल, तो ती दोरी तोडू शकत नाही. हा लर्न्ड हेल्पलेसनेस आहे. मग आपण आपल्या मुलींना असं हेल्पलेस केलेलं आहे का? तर कदाचित हो. आणि त्याच्यासाठी आपल्याला आपल्या ज्या काही भावनिक गरजा आहेत, आपल्या ज्या काही मानसिक आपली तहान आहे, ती तहान आपल्या हरिणींची घरीच भागू द्या ना. आपली आई वडील बहीण मैत्रीण सहकारी सासू वहिनी काकू ज्या कोणी बायका असतील, बोलूया त्यांच्याशी. एखाद्या पुरुष जर दिसत असेल की याचं बिनसलंय काहीतरी, बोलूया त्याच्याशी. म्हणजे फक्त हे स्त्री पुरुष रिलेटेड नाहीच आहे. आणि मला तर असं वाटतं की ही जी फसवणूक आहे, ही जी एक म्हणजे भोंदू जो प्रकरण आहे, तर जसं मगाशी म्हटलं तसं स्त्री पुरुष हे इतकं मर्यादित नाही, कुटुंब देखील आहे. म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे हा नाशिकच्या प्रकरणावरती आपण या अनुषंगाने हे बोलतोय, तर नाशिक कॉर्पोरेटच्या अनुषंगानेही बोलायला हरकत नाही ना. कुठलं तरी कारण देऊन धर्मांतरण करायला लावणं ही देखील बुवाबाजीच आहे. आणि म्हणूनच ती कुठल्याही धर्मात होते. हे आपल्याला एक समाज म्हणून कळलं पाहिजे. कारण जोपर्यंत ह्या नात्याचं म्हणजे आपण जे म्हणतो की नात्याचं जर वाळवंट होताना दिसतंय, तर मग दूर जे काही चमकताय पाण्यासारखं ते पाणी वाटणारच, मृगजळ वाटणारच, जाणारच तिकडे. पण जाणारं म्हणजे पुन्हा समर्थन नाहीच आहे. हे सिम्पटम आहेत. कॉज काय आहे? तिची मानसिक उपासमार, तिची भावनिक कोंडी, हे कारण आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की बुवाबाजीला स्त्रिया का फसतात हा प्रश्न नसून खरा प्रश्न असा आहे की आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाचं स्थान आणि अर्धी लोकसंख्या असलेल्या स्त्रियांवर परक्यांकडून तहान भागवण्याची वेळ का येते, प्रश्न हा असला पाहिजे. सो इथे असणारे सगळे पुरुष आणि सगळ्या स्त्रिया देखील आपल्या जोडीदाराला आपल्या पुढे वल्नरेबल होण्याची मुभा आपण देतो का? की बोल ना, काही पण सांग. म्हणजे माझ्याकडे येणाऱ्या क्लायंट्सला मी अशा 2-3 ऍक्टिव्हिटीज देते की ज्यांचे वाद सुरू असतात. मी त्यांना सांगते की हे बघा, हात मिलाई मी करून देईन, दिल जमाई तुम्हाला करायची. सो हात मिलाईमध्ये की तुम्ही, मी त्यांना सांगते की रोज 10 मिनिटं तुम्ही ठेवायचे, रात्रीचे 10 मिनिटं रोज ठरवून, अर्धा तास 10 मिनिटं एकमेकांचं कौतुक अप्रिशिएट, 10 मिनिटं वेंट आउट आणि 10 मिनिटं बी वल्नरेबल. शांतपणे ऐकायचं की मला तुझं ना, म्हणजे माझी एक क्लायंट म्हणजे मॅडम मला इतकी त्याची थोबाडी दिवशी वाटते नवऱ्याला. म्हणजे सांग एक दिवस त्याला. तिने माझ्यासमोर सांगितलं. कारण घरी जर सांगितलं असतं तर कदाचित तुझा हात द्याविषयी वाटतेपेक्षा दिली इकडे गेला असता का काय. आणि आजही तुम्हाला खोटं वाटेल, अतिशय चांगले कॉर्पोरेट मधले IT मधले हे मारामाऱ्या पण करतात. आपल्याला वाटतं की आपल्याला दिसत येते की ते दूध डोळे मिटून असं येते की आपण डोळे बंद केले की कोणी बघत नाही असं वाटतं. असं नाही. प्रत्येक घरी प्रत्येक स्त्रीला सुरक्षित वाटतं का? म्हणजे एक छोटंसं फक्त उदाहरण देते, मग थांबते मी, की भावनिक आपल्या ज्या काही गरजा आहेत त्याला किती आपण हलक्यात घेतो. म्हणजे कोणी जर सांगायला गेलं तर एकदा आपण ते क्षुल्लक काय म्हणतो किंवा सल्ले म्हणून उपदेश देतो, एवढंच करतो. म्हणजे आयदर वी करेक्ट, वी डू नॉट कनेक्ट. सो एक मुलगी आहे अशी 28-29 वर्षाची, आणि तिच्या कम्युनिटीत तिथे 22-23 वर्षीच त्यांची लग्न पूर्ण सुरू होतं. तर आता एक 5-1 वर्ष झाले तिचं लग्न जमत नाही आणि शी इज लिटिल डार्क स्किन टोन. तिला आता कुठलं तरी तिचं नोकरीमध्ये काहीतरी तिला पुरस्कार मिळाला आणि तिला काहीतरी अमाऊंट मिळाली. तर तिने खूप इतक्या आनंदाने वडिलांना सांगितलं की मला म्हणजे माझं खूप छान झालं आणि प्रमोशन, तर मला आज म्हणजे काही एम्प्लॉई ऑफ द व्हॉट एव्हर, तर मला एक अमुक इतकं बक्षीस मिळालेलं आहे, तर मला माझ्यासाठी खूप छान फोन घ्यायचा आहे. वडील म्हणले त्यापेक्षा स्किन ट्रीटमेंट बघ. असे शेलके शेरे, अशा टिप्पण्या मनावर काय घाव घालत असतील हे ज्याचं त्याला होतं. आणि म्हणूनच आपल्याला थोडंसं आपण आपल्या जे कोणी आपल्यावर असे आपले जीवलग आहेत, अगदी 4-5 बरं का, आपलं काही सगळ्या जगाचं काही करायचं नाही, अगदी नेमकी 4-5 लोक आहेत आपले, त्यांच्यासोबत आपण त्यांना कशा पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये सामावून घेतलेलं आहे किंवा
चुकतंच ना, माझ्याकडून चुकतंच, पण ऍटलीस्ट चुकलेलं लक्षात येतं. तर तो प्रयत्न आपण अत्यंत जाणीवपूर्वक सजगपणे करूया. आणि बुवा बाजीला स्त्रिया का फसतात याच्यासाठी खरंच का फसत असतील बरं, असा विचार करूया. थँक्यू सो मच.